Hello guys, welcome back to our YouTube channel Decode Bits. सो गाईज आज आहे आपला जावास्क्रिप्ट पार्ट 8 आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जावास्क्रिप्ट डेटा टाइप्स. जावास्क्रिप्ट मध्ये काही डेटा टाइप्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारचा डेटा आपण जावास्क्रिप्ट मध्ये यूज करू शकतो. तर कोणकोणत्या प्रकारचा डेटा आपण यूज करू शकतो तर त्याचे टाइप्स आज आपण जावास्क्रिप्ट मध्ये बघणार आहोत. तर देर आर मेन टू डेटा टाइप्स. जावास्क्रिप्ट मध्ये मेन टू डेटा टाइप्स आहेत, म्हणजे त्यांचं पार्टिशन केलेलं आहे, आपण डिवाइड केलाय डेटा टाइप्सला. तर फर्स्ट वन आहे प्रिमेटिव्ह डेटा टाइप्स. तर प्रिमेटिव्ह डेटा टाइप्स कोणकोणते आहेत ते आपण बघणार आहोत, आणि दुसरा आहे नॉन प्रिमेटिव्ह डेटा टाइप्स. तर ते पण आपण आज बघणार आहोत. सो बेसिकली आपल्याला जावास्क्रिप्ट मध्ये डेटा टाइप्स हा कन्सेप्ट बघायचा आहे, पूर्णपणे इन डीप आपण क्लिअर करणार आहोत. सो चला सुरू करूया आपला आजचा पार्ट 8 जावास्क्रिप्ट डेटा टाइप. लेट्स गेट स्टार्टेड. सो आपला कन्सेप्ट म्हणजे जावास्क्रिप्टची थेअरी बघण्यापूर्वी किंवा डायरेक्ट जावास्क्रिप्ट डेटा टाइप्स बघण्यापूर्वी आपण काय करणार आहोत, एक जसं मागच्या व्हिडिओमध्ये आपण ग्राफिकली समजून घेतलं होतं, आपल्या किचनचे जे कंटेनर्स त्यांच्यासोबत रिलेट करून थोडं समजून घेतलं होतं, तसंच आपण या ठिकाणीही जावास्क्रिप्टचा डेटा टाइप समजून घेणार आहोत आधी, आणि नंतर आपण जावास्क्रिप्टच्या थेअरीकडे जाणार आहोत. तर इथे जसं आपण जावास्क्रिप्टचे डेटा टाइप्स हा टॉपिक बघितला, म्हणजे त्याचं हेडिंग बघितलं, तसं इथे आपण काय केलं की टाइप्स ऑफ व्हीट अँड राईस. तर आपण याला पण आपल्या ज्या खाण्यापिण्याच्या गोष्टी त्यांच्यासोबत थोडं रिलेट करू, जेणेकरून तुम्हाला समजायला इझी होईल. सो टाइप्स ऑफ व्हीट म्हणजे गव्हाचे बरेच सारे टाइप्स असतात, जसं की शरबती व्हीट आहे, लोकवन व्हीट आहे, शिहोर व्हीट आहे, जावरा व्हीट आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे गहू आपण आपल्या आहारात घेत असतो किंवा मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तिथून आपण आणत असतो. सो हे जसे टाइप्स आहेत त्याच प्रकारे राईसचे पण टाइप येतात. बासमती राईस आहे, ब्राऊन राईस आहे, वाईल्ड राईस आहे, अजून वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे राईसचे टाइप्स किंवा प्रकार बाजारामध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे. जसे हे वेगवेगळ्या प्रकारचे धान्य आहे किंवा ग्रेन्स आहेत, आपण यांना ग्रेन्स म्हणूयात, व्हीट किंवा राईस आहे, तर त्याच प्रकारे जावास्क्रिप्ट मध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचा डेटा आपण यूज करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे डेटा टाइप्स अवेलेबल आहेत. सो ते आपण आता बघणार आहोत जावास्क्रिप्ट डेटा टाइप्स. तर आता आपण बघणार आहोत थेरी की जावास्क्रिप्ट डेटा टाइप्स म्हणजे काय. तर जसं आपण मगाशी मागच्या स्लाइडला बघितलं की वेगवेगळ्या प्रकारचे व्हीट म्हणजे गहू मार्केटमध्ये आहे, राईस मार्केटमध्ये आहे, तर त्याच प्रकारे जावास्क्रिप्ट मध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे डेटा टाइप्स अवेलेबल आहेत. ओके, सो मेनली जावास्क्रिप्ट मध्ये दोन प्रकारचे डेटा टाइप्स आहेत. एक आहे प्रिमेटिव्ह डेटा टाइप्स आणि दुसरे आहेत नॉन प्रिमेटिव्ह डेटा टाइप्स. सो प्रिमेटिव्ह डेटा टाइप्स मध्ये कोणकोणते डेटा टाइप्स येतात, तर ते येतात अनडिफाईन आहे, नल आहे, बुलियन आहे, नंबर आहे, स्ट्रिंग आहे, सिम्बॉल आहे आणि बिग इंट आहे. आणि तसंच नॉन प्रिमेटिव्ह किंवा कॉम्प्लेक्स डेटा टाइप्स मध्ये काय येतात, तर ऑब्जेक्ट येतात, ऍरे येतात. ऍरे इज अ पार्ट ऑफ ऑब्जेक्ट. जर तुम्ही टाइप ऑफ ऍरे चेक केला तर त्याचा आन्सर तुम्हाला ऑब्जेक्टच मिळणार आहे. सो जस्ट मी इथे मेन्शन केलं की ऍरे ऑब्जेक्ट जे काय आहे ते नॉन प्रिमेटिव्ह मध्ये कन्सेप्ट मध्ये येत असतात. सो आता आपण वन बाय वन बघणार आहोत की अनडिफाईन म्हणजे काय, नल म्हणजे काय. तर ऍक्च्युअली शब्दशः आपला अर्थ त्याचा समजतोय. अनडिफाईन म्हणजे काय की त्यामध्ये कोणत्याच प्रकारची व्हॅल्यू नाही. जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपल्याकडे एम्प्टी कंटेनर आहे, त्यावर आपण स्टिकर पण लावलेलं नाहीये आणि ज्यामध्ये कोणत्या प्रकारची वस्तू पण फिल केलेली नाहीये. म्हणजे तांदूळ किंवा गहू किंवा मसाल्याचे पदार्थ हे कोणत्या प्रकारचे पदार्थ आपण त्या कंटेनर मध्ये स्टोअर केलेले नाहीये, ते एम्प्टी आहे. तर त्याला आपण काय म्हणू शकतो की अनडिफाईन आहे. ते कंटेनर आपण अजून डिफाईनच नाही केला. शब्दशः अर्थ आपण घेऊ शकतो की त्या कंटेनर कशासाठी आपण यूज करणार आहे, किंवा तो डबा आहे किंवा टिफिन आहे तर ते कशासाठी यूज करणार आहे, त्यामध्ये काय स्टोअर करणार आहे हे आपण अजून ठरवलेलंच नाहीये. तर त्या केसमध्ये आपण त्याला काय म्हणणार की अनडिफाईन. दिस इज अ अनडिफाईन. ओके, त्याच प्रकारे नल. नल काय सांगतं की एखादं कंटेनर आहे पण त्याला आपण असाइन केलेलं आहे, काहीतरी नाव केलंय, तर त्यामध्ये नल हा डेटा टाकलेला आहे. सपोज नल म्हणजे त्यामध्ये डेटा आहे पण मिनिंगफुल नाही असं आपण कन्सेप्ट म्हणू शकतो. आता अनडिफाईन म्हणजे काय, त्यामध्ये काहीच नाहीये पण एखादा व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल कसे डिक्लेअर करायचे ते आपण मागच्या सेशन मध्ये बघितलं, मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं. जर तुम्ही तो व्हिडिओ चेकआउट केला नसेल तर यू कॅन चेकआउट दिस व्हिडिओ, देन चेकआउट दिस करंट व्हिडिओ डेटा टाइप्स. ओके, सो नल म्हणजे काय की एखादा व्हेरिएबल डिक्लेअर केलाय आणि त्याची व्हॅल्यू आपण ऍज अ नल सेट केलेली आहे. ओके, त्याचप्रमाणे बुलियन आहे. बुलियन म्हणजे काय की ट्रू फॉल्स. यामध्ये कंटेनर मध्ये राईस आहे की नाही आहे. जर राईस असेल तर ट्रू, राईस नसेल तर फॉल्स. तर
बुलियन म्हणजे काय, ट्रू किंवा फॉल्स. नंबर म्हणजे 0 to 9 जे काही नंबर्स असतात, 0 to n नंबर्स एनिथिंग आपण त्यामध्ये व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू शकतो. त्यानंतर स्ट्रिंग आहे, स्ट्रिंग मध्ये ऑब्विसली एनी टाइप ऑफ स्ट्रिंग, तुम्ही नाव स्टोअर करू शकता, तुम्ही ऍड्रेस स्टोअर करू शकता, तुम्ही एखादा सेंटेन्स लिहू शकता, एखादा पॅराग्राफ स्टोअर करू शकता, व्हॉट एव्हर यू वॉन्ट. तुम्हाला जे ऍज अ स्ट्रिंग तुम्हाला स्टोअर करायचं त्या व्हेरिएबल मध्ये, ते तुम्ही त्या स्ट्रिंग व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू शकता. सिम्बॉल, सिम्बॉल हा एक नवीन कन्सेप्ट जावास्क्रिप्ट मध्ये इंट्रोड्यूस झालाय. सो तो शॉर्ट मध्ये सांगणं थोडं कठीण आहे. सो त्यासाठी आपण एक वेगळं सेक्शन घेणार आहोत. सो त्यामध्ये इनडिप सिम्बॉल म्हणजे काय, तर ते आपण बघणार आहोत. ओके. त्यानंतर बिग इंट आहे. बिग इंट म्हणजे शब्दशः अर्थ तुम्ही घेऊ शकता. बिग इंट म्हणजे बिग इंटिजर, जो खूप मोठा नंबर असतो त्याला आपण बिग इंट म्हणतो. तर हे झाले प्रिमेटिव्ह डेटा टाइप्स. त्याच प्रकारे हे नॉन प्रिमेटिव्ह डेटा टाइप्स किंवा त्यांना आपण कॉम्प्लेक्स डेटा टाइप पण म्हणतो. सो ऑब्जेक्ट झालं, ऍरे झालं, हे दोन जे आहेत ते काय नॉन प्रिमेटिव्ह डेटा टाइप्स. तर ऑब्जेक्ट कसे डिफाइन करायचे, ऍरे कसा डिफाइन करायचा, त्यामध्ये डेटा कसा ऍड करायचा, एव्हरीथिंग विल कव्हर इन अपकमिंग व्हिडिओज इन डीप. जे आपले पुढे येणारे व्हिडिओज आहेत त्यामध्ये आपण इन डीप मध्ये सगळा जो कन्सेप्ट आहे तो क्लिअर करणार आहोत. जस्ट आजच्या सेशन मध्ये आपल्याला काय शॉर्ट मध्ये बघून घ्यायचं आहे की अनडिफाईन्ड म्हणजे काय, नल म्हणजे काय, बुलियन, नंबर, स्ट्रिंग, सिम्बॉल, ऑब्जेक्ट म्हणजे काय, ऍरे म्हणजे काय, एव्हरीथिंग. ओके. सो ते आपण वन बाय वन आता बघणार आहोत विथ प्रॅक्टिकल. सो जे ऑब्जेक्ट आणि ऍरे आहे जे इन डीप आपल्याला बघायचं आहे, तर ते आपण अपकमिंग व्हिडिओज मध्ये बघणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. सो त्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सो आपण वन बाय वन आता बघून घेणार आहोत विथ प्रॅक्टिकल की अनडिफाईन्ड म्हणजे काय किंवा अनडिफाईन्ड कशाला म्हणतात, काय नाही. तर त्यापूर्वी एक थोडासा थेरी आहे जावास्क्रिप्ट डेटा टाइप बद्दल, तर ती आपण बघणार आहोत. ऍक्च्युली ही थेरी जी आहे ती आपण लास्ट व्हिडिओ मध्ये पण बघितलेली आहे. सो जावास्क्रिप्ट डेटा टाइप्स इज अ डायनॅमिकली टाइप लँग्वेज. म्हणजे जावास्क्रिप्ट जी आहे ती डायनॅमिकली टाइप लँग्वेज आहे. तर डायनॅमिकली टाइप लँग्वेज म्हणजे काय, तुम्ही इथे स्क्रीनशॉट मध्ये बघू शकता की रिझल्ट हा एक व्हेरिएबल मी डिक्लेअर केलाय, त्यामध्ये मी नंबर पण स्टोअर केलेला आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर इथे नंबर स्टोअर केलेला आहे. इथे लाईन नंबर 4 ला जर बघितलं तर इथे मी बुलियन व्हॅल्यू स्टोअर केली, फॉल्स, ट्रू, फॉल्स. आणि जर लाईन नंबर 7 ला जर बघितलं तर इथे मी एक स्ट्रिंग स्टोअर केली आहे. व्हेरिएबल सेम आहे पण त्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचा डेटा स्टोअर केलेला आहे. तसंच आपण मागच्या सेशन मध्ये पण बघितलं की आपल्याकडे एखादं खाली कंटेनर आहे किंवा एक कंटेनर आहे, त्यामध्ये मागच्या मंथ मध्ये मी राईस स्टोअर केलाय. आता तो राईस माझा संपलेला आहे, तर त्यामध्ये मी शुगर पण स्टोअर करू शकतो, साखर स्टोअर करू शकतो किंवा मीठ स्टोअर करू शकतो. जर माझ्याकडे साखर जास्त क्वांटिटी मध्ये मला त्यासाठी 2 कंटेनर लागणार आहे, तर मी त्या केसमध्ये काय करेल की जे माझ्याकडे राईसचं जे एम्प्टी कंटेनर होतं त्यामध्ये मी जे शुगर आहे ती शुगर फिल करून घेणार. तर म्हणजे जे कंटेनर ते आपण रियूज करू शकतो, कोणतीही गोष्ट त्या कंटेनर मध्ये फिल करू शकतो. तसंच आपल्या जावास्क्रिप्ट मध्ये व्हेरिएबल्स आहेत, तर ते त्याला पर्टिक्युलर टाइप आपल्याला असाइन करायची गरज नाही. जसं सी किंवा सी प्लस प्लस मध्ये आपल्याला पर्टिक्युलर जर नंबर स्टोअर करायचा असेल तर इंटिजर म्हणून आपल्याला डिक्लेअर करावं लागतं व्हेरिएबलला. बुलियन करायचं असेल तर बुलियन म्हणून डिक्लेअर करावं लागतं. स्ट्रिंग करायचं असेल तर स्ट्रिंग म्हणून करावं लागतं. पण ती जी गोष्ट आहे ती गोष्ट आपल्याला जावास्क्रिप्ट मध्ये करावी नाही लागत, कारण जावास्क्रिप्ट इज अ डायनॅमिकली टाइप लँग्वेज. ते ऑटोमॅटिकली गेट करून घेतो तो व्हेरिएबल किंवा जावास्क्रिप्ट की ह्या व्हेरिएबल मध्ये नंबर टाइपचा डेटा स्टोअर झालेला आहे, ह्या व्हेरिएबल मध्ये बुलियन टाइपचा डेटा स्टोअर झालेला आहे आणि ह्या व्हेरिएबल मध्ये स्ट्रिंग टाइपचा डेटा स्टोअर झालेला आहे. सो इट मीन्स दॅट द व्हेरिएबल डझंट असोसिएट विथ द टाइप. म्हणजे व्हेरिएबलला आपल्याला टाइप असाइन करायची गरज नाही आहे. इन अदर वर्ड्स अ व्हेरिएबल कॅन होल्ड अ व्हॅल्यू ऑफ डिफरंट टाइप्स. तर व्हेरिएबल हा डिफरंट टाइपच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या होल्ड करू शकतो. ओके. सो आपण हे प्रॅक्टिकली पण आता बघून घेणार आहोत. तो आपण जाऊया आपल्या VS स्टुडिओ कोड वर आणि जसं आपण स्क्रीनशॉट मध्ये बघितलं तर ते प्रॅक्टिकली करून बघूया की खरंच तसा रिझल्ट आपल्याला मिळतोय का. ओके. सो इथे जसं आहे व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलेले, त्याप्रमाणे आपण इथे व्हेरिएबल डिक्लेअर करणार आहोत. लेट रिझल्ट इज इक्वल टू 20. इथे मी काय केलं, नंबर स्टोअर केलाय. तर आता ह्या व्हेरिएबलचा जो टाइप आहे तो खरंच नंबर आहे का हे आपल्याला कन्सोलवर प्रिंट करून बघायचं आहे. सो आपण काय करणार, इथे कन्सोल डॉट लॉग घेणार आणि कन्सोल डॉट लॉग मध्ये व्हेरिएबलचा आपल्याला टाइप चेक करायचा आहे जावास्क्रिप्ट मध्ये. तर त्यासाठी जावास्क्रिप्टने आपल्याला एक प्रीडिफाईन मेथड प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्या मेथडचं नाव टाइप ऑफ म्हणून. सो टाइप ऑफ ही जी आहे ही मेथड आपण यूज करणार आहे आणि यामध्ये आपल्याला जस्ट रिझल्ट
हा जो व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल तिथे आपल्याला शो करायचा आहे. सॉरी, तो व्हेरिएबल आपल्याला तिथे राईट करायचा आहे, या टाइप ऑफ मेथड मध्ये टाकायचा आहे. सो इथे आपल्याला त्याचा टाइप मिळणार आहे. जसं आपण हे ज्या 2 लाईन आहे तर यांना आपण काय करणार, इथे टाकून घेणार. व्हेरिएबल ऑलरेडी डिक्लेअर आहे त्यामुळे आपल्याला लेट जो कीवर्ड आहे तो कीवर्ड इथून रिमूव्ह करायचा आहे. आपण एकच व्हेरिएबल रिपीटेडली डिक्लेअर नाही करू शकत, त्याला रिइनिशियलाइज करू शकतो पण डिक्लेअर नाही करू शकत, म्हणून इथे त्याने आपल्याला एरर थ्रो केला, म्हणून आपण इथे लेट रिमूव्ह केलेला आहे. सो आता इथे आपण नंबर स्टोअर केलेला आहे, इथे आपण बुलियन व्हॅल्यू स्टोअर करून बघूया. सो ट्रू म्हणून मी बुलियन व्हॅल्यू स्टोअर केली. त्यानंतर इथे एखादी स्ट्रिंग स्टोअर करूया. सो स्ट्रिंग साठी आपल्याला कोड घ्यावा लागेल, हॅलो जावास्क्रिप्ट. ओके, सो इथे आपण एक स्ट्रिंग स्टोअर केलेली आहे. एक ऑब्जेक्ट पण स्टोअर करून बघूया, एम्प्टी ऑब्जेक्ट. सो लेट्स सी की त्याचा टाइप आपल्याला जावास्क्रिप्ट काय प्रोव्हाइड करत आहे. सो इथे जस्ट एम्प्टी ऑब्जेक्ट मी रिझल्टला स्टोअर केलाय आणि ते इथे प्रिंट केलेला आहे. सो आपण हे सेव्ह करणार आहोत. आता जाणार आहोत आपल्या ब्राउझरवर आणि कन्सोल मध्ये इन्स्पेक्ट करून कन्सोल मध्ये बघूयात की आपल्याला काय आलं. तर ऍक्च्युली इथे फेल टू लोड आहे. लेट्स या, इथे रिलोड केलेला आहे मी आणि तुम्ही ते बघू शकता. सो फर्स्ट जे आपण प्रिंट केलेलं आहे इथे तुम्ही जर बघितलं, रिझल्ट 20 इथे नंबर आहे. तर टाइप ऑफ रिझल्ट मध्ये तुम्हाला फर्स्ट पोझिशनला इथे तुम्ही बघू शकता नंबर आलेला आहे. त्यानंतर सेकंडला आपण केलं होतं बुलियन व्हॅल्यू, इथे जर तुम्ही बघितलं तर इथे ट्रू हे जे आहे ते आपण इथे स्टोअर केलं होतं रिझल्ट मध्ये. तर त्यासाठी आपल्याला आलेला आहे बुलियन, त्याचा टाइप जो आहे तो बुलियन आहे, डेटा टाइप. त्यानंतर थर्ड रिझल्ट मध्ये आपण स्ट्रिंग स्टोअर केली होती हॅलो जावास्क्रिप्ट म्हणून, तर त्याचा टाइप इथे जर आपण चेक केला तर त्याचा टाइप आपल्याला इथे स्ट्रिंग मिळालेला आहे. आणि लास्ट मध्ये आपण एम्प्टी ऑब्जेक्ट स्टोअर केला होता कर्ली ब्रॅकेटचा, याला ऑब्जेक्ट म्हणतात जावास्क्रिप्ट मध्ये. सो त्या ठिकाणी आपल्याला त्याचा टाइप ऑब्जेक्ट असा मिळालेला आहे. सो आपण जे केलेलं आहे ते अॅक्युरेटली आपल्याला त्याचा रिझल्ट जावास्क्रिप्ट मध्ये दिलेला आहे. सो अशा प्रकारे तुम्ही जावास्क्रिप्ट मध्ये डेटाचा टाइप किंवा व्हेरिएबलचा टाइप चेक करू शकता की कोणत्या टाइपचा डेटा तुम्ही त्या पर्टिक्युलर व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलेला आहे. ओके, सो आता मूव ऑन द नेक्स्ट टॉपिक. वन बाय वन आपण बघून घेणार आहोत की डेटा टाइप्स अनडिफाईन म्हणजे काय. पहिल्यांदा आपण बघणार आहोत अनडिफाईन. सो त्याची थेरी बघणार आहोत. सो अनडिफाईन टाइप इज अ प्रिमेटिव्ह टाइप. आपण मगाशी टेबल मध्ये पण बघितलं, अनडिफाईन हा प्रिमेटिव्ह डेटा टाइप्स मध्ये मोडला जातो. सो प्रिमेटिव्ह डेटा टाइप्स आहे अनडिफाईन. दॅट हॅज ओनली वन व्हॅल्यू अनडिफाईन. अनडिफाईनला एकच व्हॅल्यू आहे स्वतःची, ती म्हणजे अनडिफाईन. म्हणजे तो जो व्हेरिएबल आहे तो आपण डिफाईन केलेला नाहीये, त्याला डिक्लेअर केला पण डिफाईन नाही केला, म्हणजे त्याच्यामध्ये डेटा स्टोअर केलेला नाहीये अजून. जसं मग अशी मी सांगितलं, कंटेनर आहे आपल्याकडे एम्प्टी, पण त्यामध्ये कोणत्याच प्रकारचं धान्य किंवा कोणत्याच प्रकारचा मसाला, पल्सेस, ग्रेन, डाळ वगैरे जे काय आहे ते आपण त्या कंटेनर मध्ये टाकलंच नाही, तो एम्प्टी कंटेनर आहे. सो दॅट्स इट. त्याच प्रकारे व्हेरिएबल आपण डिक्लेअर केला पण त्यामध्ये डेटा नाही टाकलेला आहे, त्याला आपण काय म्हणतो, अनडिफाईन म्हणतो. सो बाय डिफॉल्ट व्हेन अ व्हेरिएबल इज डिक्लेअर बट नॉट इनिशियलाइज इट इज असाइन द व्हॅल्यू ऑफ अनडिफाईन. जेव्हा तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करतात पण त्याला कोणत्याही प्रकारची व्हॅल्यू डिफाईन करत नाही, असाइन करत नाही त्या व्हेरिएबलला, तर तेव्हा त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू ही अनडिफाईन असते. सो आपण ते पण आता प्रॅक्टिकली समजून घेणार आहोत. ओके, सो इथे एक व्हेरिएबल घेऊया आपण नवीन, लेट टेस्ट म्हणून एक व्हेरिएबल घेतलाय. जस्ट त्याला आपल्याला डिक्लेअर करायचं आहे आणि इथे आपण त्याला आता कन्सोल करून बघणार आहोत. सॉरी, कन्सोल डॉट लॉग आणि यामध्ये आपल्याला टेस्ट जो व्हेरिएबल आहे त्याला प्रिंट करायचं आहे कन्सोल डॉट लॉग मध्ये. आता बघणार आहोत आपण ब्राउझरवर, तर तुम्ही इथे बघू शकता अनडिफाईन प्रिंट झालेला आहे. हे अनडिफाईन का? ऍज पर द थेरी आपण व्हेरिएबल डिक्लेअर केला पण त्या व्हेरिएबलमध्ये कोणत्याही प्रकारचा डेटा आपण स्टोअर केलेला नाहीये, म्हणून त्याने आपल्याला इथे ब्राउझरवर काय दिलेला आहे तर अनडिफाईन दिलेला आहे. अनडिफाईन इथे प्रिंट झालेला आहे. ओके, सो हा कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर आपण बघणार आहोत नल. व्हॉट इज नल? आता नल हे एक्झॅक्टली अपोजिट ऑफ आहे अनडिफाईनच्या. तर नल टाइप इज अ सेकंड प्रिमिटिव्ह डेटा टाइप दॅट ऑल्सो हॅज ओनली वन व्हॅल्यू नल. नलला पण स्वतःची एक व्हॅल्यू आहे आणि ती म्हणजे नलच. ओके, आता नल म्हणजे काय, आता अनडिफाईन म्हणजे काय हे आपण समजून घेतलं की आपण व्हेरिएबल तर डिक्लेअर केला पण त्यामध्ये कोणत्याही प्रकारची व्हॅल्यू आपण स्टोअर केलेली नाहीये. ओके, तर आता याचे एक्झॅक्ट अपोजिट आहे नल. आता व्हेरिएबल आपण डिक्लेअर करू पण त्यामध्ये आपल्याला जर व्हॅल्यू
असाइन करायची नाहीये कोणता, म्हणजे सध्या तरी आपल्याला त्यात व्हॅल्यू असाइन करायची नाही. आपण इन फ्युचर किंवा पुढे पुढे आपल्या प्रोग्राम मध्ये जेव्हा आपल्याला त्या व्हेरिएबलची गरज वाटेल तेव्हा आपण ज्या प्रकारचा डेटा आपल्याला त्यामध्ये स्टोअर करायचा आहे, तो नंबर असू द्या, बुलियन व्हॅल्यू असू द्या, स्ट्रिंग असू द्या, जो काही डेटा आपल्याला स्टोअर करायचा आहे तो पुढे आपण करणार आहोत. पण आता सध्या आपल्याला त्यामध्ये करायचं नाही. मग त्या केसमध्ये आपण काय करणार, तर ह्या व्हेरिएबलला नल असाइन करणार, जेणेकरून जो आपल्याला जिथे अनडिफाईन येत होतं तर ते अनडिफाईन आपल्याला तिथे प्रिंट नाही होणार. तर आपण सेम जो कोड आहे हा सेम कोड नेक्स्ट लाईनला इथे प्रिंट करणार, लेट इथनं आपण रिमूव्ह करणार आणि हा टेस्ट इज इक्वल टू इथे आपण नल टाकणार त्यामध्ये. त्याला मी सेव्ह करतो, आपण आउटपुट बघणार आहोत ब्राउझरवर. तर कन्सोल मध्ये तुम्ही इथे बघू शकता, पहिले आपण टेस्ट डिफाईन केला होता आणि त्याला प्रिंट केलं तर इथे अनडिफाईन येत आहे. आता आपण त्या व्हेरिएबलला नल म्हणून असाइन केलाय, नल ही ऍज अ व्हॅल्यू असाइन केला, तर इथे आपल्याला नल हे प्रिंट झालेलं आहे. सो अशा प्रकारे तुम्ही जर एखादा व्हेरिएबल तुम्हाला डिफाईन करायचा आहे, सॉरी डिक्लेअर करायचा आहे, पण त्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करायची नाहीये सध्या तरी, सो त्या केसमध्ये तुम्ही त्या व्हेरिएबलला ऍज अ नल म्हणून सेट करू शकता, जेणेकरून तो अनडिफाईन नाही सांगणार, किंवा इन केस तुम्ही तुमच्या कोडमध्ये आफ्टर सम लाईन्स त्या व्हेरिएबलला यूज केला तर त्या ठिकाणी तुमचा कोड एरर थ्रो नाही करणार. जर तुम्ही अनडिफाईन ठेवला ना तर कोड बऱ्याच वेळेस एरर थ्रो करतो. तर त्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही त्या व्हेरिएबल मध्ये नल ही व्हॅल्यू स्टोअर करावी. सो दिस इज अबाउट द नल. नेक्स्ट आपण बघणार आहोत नंबर. ऑब्विसली नंबर म्हणजे नंबर 0 to n, जे काही तुम्हाला नंबर स्टोअर करायचे व्हेरिएबल मध्ये तर ते नंबर तुम्ही स्टोअर करू शकता. सो अगदी सिंपल आहे. JavaScript uses number type to represent both integer and floating point numbers. हा इथे एक कन्सेप्ट आहे की नंबर हे JavaScript मध्ये दोन्ही गोष्टींसाठी यूज होतं, म्हणजे इंटिजर नंबर साठी पण होतं आणि फ्लोटिंग नंबर साठी पण होतं. तर त्यामध्ये असा डिफरन्स असा काही नाहीये. सो आपण ते एक्झाम्पल करून बघूया. इथे मी अगेन एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो, लेट नम इज इक्वल टू, आणि यामध्ये मी 100 स्टोअर करतो. तर याचा जर आपण टाइप चेक केला, मग अशी आपण इथे वरती टाइप चेक केला तर आपल्याला नंबर असंच टाइप त्याचा मिळणार आहे. सो याला काय म्हणतो आपण, नंबर. हा जो व्हेरिएबल झाला तो नंबर टाइपचा व्हेरिएबल झाला. त्यानंतर आहे फ्लोटिंग पॉइंट नंबर. जर आता तुम्ही लेट नम टू एक नवीन व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि यामध्ये मी सपोज 200.00 असं जर मी स्टोअर केलं तर प्रिंट होताना फक्त 200 प्रिंट होणार आहे. हे जे .00 आहे ते प्रिंट नाही होणार. लेट्स सी, बघूयात. कन्सोल करूया इथे आणि हा नंबर 2 जो आहे तो नंबर 2 मी इथे प्रिंट करतो आणि बघूयात आपल्या याच्यावर. तर हे बघा, इथे बघू शकतात कन्सोल मध्ये फक्त 200 प्रिंट झालेला आहे, पण पॉइंटच्या नंतरची जी व्हॅल्यू आहे ती प्रिंट झालेली नाहीये. सो तुम्ही इथे बघितलं की जावास्क्रिप्टने याला म्हणजे याच्या पॉइंटच्या नंतर जी व्हॅल्यू आहे 00 तर ती रिमूव्ह करून टाकली. तर हे कधी होतं, तर जेव्हा डेसिमल नंतर म्हणजे पॉइंट नंतर जेव्हा होल नंबर असतो, म्हणजे जसं 0 आहे तर त्याला त्याने काय केलं की राऊंड फिगर करून टाकलं 200, म्हणजे हे 0 जे आहे ते रिमूव्ह करून टाकले. तर असं जावास्क्रिप्ट मध्ये का झालं, म्हणजे जावास्क्रिप्टने असं का केलं की 0 का रिमूव्ह करून टाकले, किंवा डेसिमल नंतर पॉइंट नंतरचे जे 0 होते तर ते का रिमूव्ह केले, तर त्यामागे रिझन आहे. द रिझन इज दॅट JavaScript always wants to use less memory since a floating point value uses twice as much memory as an integer value. म्हणजे काय, तर इंटिजर व्हॅल्यूला जेवढी मेमरी लागते जावास्क्रिप्ट मध्ये त्यापेक्षा दुप्पट मेमरी फ्लोटिंग पॉइंटला लागते स्टोअर करण्यासाठी. तर हे एक रिझन आहे त्या मागचं की मेमरी कमी लागावी म्हणून जावास्क्रिप्ट इंजिन काय करतं की जे होल नंबर म्हणजे डेसिमल नंतर जे होल नंबर असतात, तर इथे 00 होतं तर त्याने काय केलं की रिमूव्ह केलं, जे 0 होते त्यांना राऊंड फिगर केलं आणि ते डेसिमल नंतरचा पॉइंट दाखवलं नाही आणि फ्लोटिंग पॉइंटला इंटिजर मध्ये कन्वर्ट केलं आणि 200 हे जे आहे ते तिथे त्याने शो केलेलं आहे. तर हे त्याच्या मागचं रिझन आहे. रिझन तुम्हाला मी आता सांगितलं की फ्लोटिंग पॉइंट नंबर स्टोअर करण्यासाठी जास्त मेमरी लागते आणि इंटिजर स्टोअर करण्यासाठी म्हणजे होल नंबर स्टोअर करण्यासाठी मेमरी कमी लागते, म्हणून त्याने त्याला कन्वर्ट करून टाकलं. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ नंबर. त्यामध्ये अजून एक कन्सेप्ट येतो नॉट अ नंबर म्हणून. सो नॉट अ नंबर म्हणजे काय, NaN चा फुल फॉर्म आहे नॉट अ नंबर. सो एखादी स्ट्रिंग आहे आणि त्या स्ट्रिंग सोबत जर तुम्ही अरिथमेटिक कॅल्क्युलेशन करताय तर त्या
वेळेस नॉट अ नंबर असा जावास्क्रिप्ट इंजिन आपल्याला शो करत असतं, थ्रो करत असतो एरर. सो लेट्स सी त्याचा आपण एक प्रॅक्टिकल बघणार आहोत. आता इथे सपोज मी लेट str इज इक्वल टू हॅलो, सपोज मी असं प्रिंट केलं हॅलो, आणि लेट num3 इज इक्वल टू 10. सो वरती str जो व्हेरिएबल आहे त्यामध्ये आपण स्ट्रिंग स्टोअर केलेली आहे आणि num3 मध्ये आपण नंबर स्टोअर केला. आता मला याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन म्हणजे काय, तर ऍडिशन सोडून बाकीचे, कारण ऍडिशन केलं, ऍडिशन हे जावास्क्रिप्ट मध्ये कॉन्कॅटिनेशनचं काम करत असतं. तर स्ट्रिंग आणि नंबरला मी ऍडिशन केलं तर ते कॉन्कॅट करून टाकेल हॅलो 10. पण ऍडिशन सोडून जर बाकीचे अरिथमेटिक ऑपरेशन जर आपण परफॉर्म केले तर त्या केसमध्ये आपल्याला नॉट अ नंबर म्हणून जावास्क्रिप्ट आपल्याला कन्सोलला प्रिंट करणार आहे. सो आपण बघणार आहोत आता. तर इथे आपण कन्सोल डॉट लॉग करणार आहोत आणि यामध्ये मी आता एक कॅल्क्युलेशन करतो. तर str डिवायडेड बाय 10. सो इथे आपण स्ट्रिंग आहे, स्ट्रिंगला डिवाइड करतोय न्यूमरिक व्हॅल्यू नाही, म्हणजे नंबर नाही, 10 नाही. तर इथे पॉसिबल आहे का, हे तर नाही पॉसिबल आहे. सो याला मी सेव्ह करतो आणि आपण ब्राउझरवर बघणार आहोत. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकता नॉट अ नंबर. तर आपल्याला जावास्क्रिप्टने सांगितलंय की तुम्ही जे कॅल्क्युलेशन करताय ते स्ट्रिंग सोबत करताय आणि ती स्ट्रिंग आहे ती नॉट अ नंबर आहे, ती नंबर नाहीये, म्हणून हे जे कॅल्क्युलेशन आहे ते पॉसिबल नाहीये. सो हा एक कन्सेप्ट आहे जावास्क्रिप्ट मध्ये, नॉट अ नंबर. सो मूव ऑन द नेक्स्ट वन, स्ट्रिंग. व्हॉट इज स्ट्रिंग? सिंपल आहे. स्ट्रिंग म्हणजे नंबर ऑफ कॅरेक्टर्स, त्याला आपण स्ट्रिंग म्हणतो. सो इन जावास्क्रिप्ट अ स्ट्रिंग इज अ सिक्वेन्स ऑफ 0 or more characters. A string literal begins and ends with either a single quote or a double quote. जेव्हा आपल्याला स्ट्रिंग डिफाइन करायची आहे तर त्या केसमध्ये आपण सिंगल कोटचा किंवा डबल कोटचा यूज करत असतो. सो एक्झाम्पल बघूया. अगदी सोपा असा हा कन्सेप्ट आहे. इथे खाली लेट, इथे आपण व्हेरिएबल डिक्लेअर करणार आहोत. लेट str string इज इक्वल टू हॅलो हाऊ आर यू. ही झाली स्ट्रिंग. याचा टाइप जर आपण चेक केला तर आपल्याला टाइप ऍज अ स्ट्रिंगच मिळणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही सिंगल कोटचा पण यूज करू शकतात, अदरवाइज डबल कोटचा पण यूज करू शकतात. बोथ आर द व्हॅलिड केस. तर इथे तुम्हाला जायचं आहे तर तुम्ही इथे स्ट्रिंग 2 करतो मी याला. तर इथे तुम्ही डबल कोटचा पण यूज करू शकता. सो डबल कोट असा यूज करायचा आहे. तर सिंगल कोट और डबल कोटचा यूज करून तुम्ही स्ट्रिंग डिफाइन करू शकतात इन जावास्क्रिप्ट. अजून एक नवीन कन्सेप्ट जावास्क्रिप्ट मध्ये आलेला आहे, स्ट्रिंग लिटरल म्हणून. सो तो कन्सेप्ट असा आहे की आपण आता एक थर्ड व्हेरिएबल इथे डिफाइन करणार आहोत, स्ट्रिंग str3 म्हणून, आणि त्यामध्ये तुम्ही डेटा पण बाइंड करू शकतात. तर स्ट्रिंग लिटरल साठी तुम्हाला टॅब जे बटन आहे आपलं त्यावरती एक बॅकटिकचं बटन मिळेल. तर ते बॅकटिकचं साइन अशा प्रकारे असतं. यामध्ये तुम्ही स्ट्रिंग प्लस डेटा यांचं दोघांना कॉन्कॅट करू शकतात, म्हणजे डेटा पण तुम्ही प्रिंट करू शकतात. सो आपण इथे जे नंबर 4 हा जो व्हेरिएबल आहे वरती इथे डिक्लेअर केला आहे त्याची व्हॅल्यू काय 10. तर आपण इथे ते एक स्टेटमेंट प्रिंट करणार आहोत. तर स्ट्रिंग प्लस स्टेटमेंट असं दोघी प्रिंट होईल. तर आपण इथे लिहिणार आहोत num4 व्हेरिएबल व्हॅल्यू इज. जर तुम्हाला व्हॅल्यू शो करायची 10 तर त्यासाठी तुम्हाला डॉलर साइन आणि कर्ली ब्रॅकेट याचा यूज करायचा आहे आणि जस्ट num4 हा जो व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल त्यामध्ये टाकायचा आहे. याला आपण सेव्ह करणार आहोत आणि याला प्रिंट पण करून बघणार आहोत आपल्या ब्राउझरवर. सो कन्सोल डॉट लॉग स्ट्रिंग 3 आणि कन्सोल मध्ये प्रिंट करणार आहोत स्ट्रिंग 3. ब्राउझरवर जाऊयात. तर इथे तुम्ही बघू शकतात num4 व्हेरिएबल व्हॅल्यू इज 10. तो अशा प्रकारे स्ट्रिंग लिटरलचा तुम्ही यूज करू शकता. तर हे खूप इझी आहे यूज करण्यासाठी आणि हा एक नवीन कन्सेप्ट आहे जावास्क्रिप्ट मध्ये इंट्रोड्यूस झालेला आहे. सो अशा प्रकारे तुम्ही स्ट्रिंग लिहू शकतात जावास्क्रिप्ट मध्ये. त्यानंतर तुम्हाला जर शॉर्ट फॉर्मचा यूज करायचा आहे स्ट्रिंग मध्ये तर तो कसा करणार. सो त्यासाठी आता सपोज मला शॉर्ट फॉर्म मध्ये आय एम असं लिहायचं आहे. सो एक नवीन व्हेरिएबल घेणार आहोत आपण. लेट str4 इज इक्वल टू सिंगल कोटचा यूज करणार आहे मी. आता मला सपोज आय एम असं करायचं आहे मला, तर इथे हे चुकीचं झालं, म्हणजे त्याने ती स्ट्रिंग काढून टाकली, फक्त आय ला स्ट्रिंग मध्ये घेतला आणि एम बाहेर चालला गेला. तर त्यासाठी काय करायचं आहे, इथे आपल्याला स्लॅशचा यूज करायचा आहे.
एस्केप स्लॅश म्हणतो आपण त्याला किंवा फॉरवर्ड बॅकवर्ड स्लॅश. सो जस्ट ही स्लॅश इथे टाकायची. तर त्याने आय एम शॉर्ट मध्ये केलं आणि इथे तुम्ही करू शकता also valid string. आणि याला जर तुम्ही या स्ट्रिंगला जर प्रिंट केलं तर तुम्हाला एक्झॅक्ट जशी स्ट्रिंग हवी आहे तशी स्ट्रिंग प्रिंट होऊन मिळेल. सो सेव्ह करणार आहोत आणि ते जर तुम्ही रिफ्रेश केलं बघू शकता तुम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये आय एम ऑल्सो व्हॅलिड स्ट्रिंग. सो असे ते कन्सेप्ट आहे स्ट्रिंगचे. तर ते तुम्ही बघू शकतात. सो दिस इज अबाउट द स्ट्रिंग. आपण नेक्स्ट बघणार आहोत बुलियन. बुलियन अगदी सोपा आहे. ट्रू किंवा फॉल्स त्याला आपण बुलियन म्हणत असतो. वरती आपण बघितलं पण की याच्यामध्ये आपण ट्रू रिझल्ट व्हेरिएबल मध्ये ट्रू स्टोअर केला होता तर त्याला आपल्याला बुलियन त्याने रिटर्न केलं होतं. तसंच बुलियन व्हेरिएबल तुम्हाला डिक्लेअर करायचं असेल तर लेट सपोज इज व्हॅलिड असा एक मी व्हेरिएबल डिक्लेअर केला तर यामध्ये तुम्ही ट्रू किंवा फॉल्स करू शकता. सो इथे मी यामध्ये ट्रू स्टोअर केलं. त्यानंतर परत तुम्हाला जर त्याला रिइनिशियलाइज करायचं आहे सो इज व्हॅलिड इज इक्वल टू फॉल्स. तर अशा प्रकारे तुम्ही बुलियन डेटा पर्टिक्युलर व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू शकता. त्यानंतर बघणार आहोत आपण सिम्बॉल. आता सिम्बॉल हे एक डीप कन्सेप्ट आहे, खूप मोठा कन्सेप्ट आहे. तर विल चेक आउट इन अ सेपरेट व्हिडिओ. जस्ट आपण थेअरी बघणार आहोत. तर जावास्क्रिप्ट ऍडेड अ प्रिमिटिव्ह टाइप इन इग्मास्क्रिप्ट 6 द सिम्बॉल. इग्मास्क्रिप्ट 6 मध्ये त्यांनी इंट्रोड्यूस केला आहे सिम्बॉल हा कन्सेप्ट. सो डिफरंट फ्रॉम अदर प्रिमिटिव्ह टाइप्स द सिम्बॉल टाइप डज नॉट हॅव अ लिटरल फॉर्म. सो सिम्बॉलला लिटरल फॉर्म असा काही डिफाईन नाही आहे. तर हा खूप थोडा वेगळा कन्सेप्ट आहे. तर या व्हिडिओमध्ये जर आपण कव्हर करायचं ठरवलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल. सो आपण कव्हर इट इन अ सेपरेट व्हिडिओ व्हॉट इज सिम्बॉल. ओके. सो नेक्स्ट बघणार आहोत आपण बिग इंट. तर बिग इंट म्हणजे काय तर बिग व्हॅल्यू. बिग इंट म्हणजे सोपा आहे बिग व्हॅल्यू. सो द बिग इंट टाइप रिप्रेझेंट अ होल नंबर दॅट are larger than 2 raised to 53 minus 1. To form a big int literal number, you append the letter n at the end of the number. जर तुम्हाला बिग इंट जो नंबर डिफाइन करायचा तर त्याच्या शेवटी लास्टला तुम्हाला n हा स्टोअर करायचा. तर आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत बिग इंट. सो लेट num5 इज इक्वल टू यामध्ये एखादा खूप मोठा नंबर आपण स्टोअर करणार आहोत. सपोज 4 5 असा काहीसा एक मोठा नंबर मी लिहिलाय. तर याच्या शेवटी आपल्याला एन टाइप करायचा आहे. तर हा झाला बिग इंट नंबर. याला जर तुम्ही टाइप म्हणजे याचा टाइप जर तुम्ही चेक कराल तर टाइप आपल्याला बिग इंट म्हणून मिळणार आहे. सो कन्सोल डॉट लॉग मध्ये आपण याचा टाइप चेक करूया. कन्सोल डॉट लॉग आणि टाइप चेक करण्यासाठी आपण टाइप ऑफ मेथडचा यूज करतो. सो टाइप ऑफ आणि यामध्ये प्रिंट करणार आहोत num5. सेव्ह करणार आहोत ब्राउझरवर बघूया. तर इथे तुम्ही बघू शकता लास्टला बिग इंट त्याने आपल्याला प्रिंट केलेला आहे. म्हणजे त्या व्हेरिएबलचा जो टाइप आहे तो काय आहे बिग इंट आहे. सो अशा प्रकारे तुम्ही बिग इंटिजर पण डिफाइन करू शकतात. सो मूव ऑन द नेक्स्ट वन आणि ते आहे नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स किंवा त्याला आपण कॉम्प्लेक्स डेटा टाइप पण म्हणतो आणि ते म्हणजेच ऑब्जेक्ट किंवा ऍरे. सो आता ऑब्जेक्ट आपण समजून घेणार आहोत. ऍरे आपण नेक्स्ट सेशनला समजणार आहोत आणि ऑब्जेक्ट पण आपल्याला एक सेपरेट व्हिडिओ बनवायचा ऑब्जेक्ट साठी. कारण ऑब्जेक्ट सोबत पण आपण खूप सारे ऑपरेशन्स परफॉर्म करत असतो. तर ते कसे करायचे ते आपण बघणार आहोत. सो इन शॉर्ट आता आपण ऑब्जेक्ट आधी बघून घेऊया. सो थेरी काय सांगते आपल्याला ऑब्जेक्ट बद्दल. सो इन जावास्क्रिप्ट अन ऑब्जेक्ट इज अ कलेक्शन ऑफ प्रॉपर्टीज where each property is defined as a key value pair. A property name of an object can be any string. So ऑब्जेक्ट जेव्हा आपण डिफाइन करतो तर कर्ली ब्रॅकेट चा यूज करून आपण ऑब्जेक्ट डिफाइन करत असतो आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये प्रॉपर्टीज असतात. त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टच्या काही प्रॉपर्टीज असतात आणि त्या प्रॉपर्टी कशा डिफाइन करतो तर की आणि व्हॅल्यू पेअर मध्ये आपण त्या प्रॉपर्टीज डिफाइन करत असतो आणि त्या प्रॉपर्टी ह्या स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये असतात. तर त्या आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. सो इथे एखादा मला ऑब्जेक्ट डिफाइन करायचा आहे तर मी काय करेल लेट थोडं वरती जाऊ लेट ओबीजे एक व्हेरिएबल घेतला. तुम्ही काही नाव घेऊ शकता. मी ऑब्जेक्टचा शॉर्ट फॉर्म घेतला ओबीजे आणि ते मला ऑब्जेक्ट डिक्लेअर करायचं. तर ऑब्जेक्ट डिक्लेअर करायचे पण खूप सारे वेज आहेत. मी ते ऑब्जेक्ट लिटरलचा यूज करत आहे. सो ऑब्जेक्ट लिटरल कर्ली ब्रॅकेटचा यूज करून आपण डिफाइन करत असतो. सो हा झाला एम्प्टी ऑब्जेक्ट.
तर यामध्ये आपल्याला ह्या ऑब्जेक्टच्या काही प्रॉपर्टीज स्टोअर करायच्या. तर त्यासाठी आपण की आणि व्हॅल्यू याचा यूज करत असतो. आता सपोज मला इथे फर्स्ट नेम कोलन आणि जे काही नाव आपल्याला द्यायचं आहे ते नाव आपण इथे देऊ शकतो. सो पीटर. त्यानंतर त्याचं एज करायचं किंवा लास्ट नेम करायचं आहे. सो लास्ट नेम डोळे हे त्याचं लास्ट नेम झालं. आणि हे प्रत्येक गोष्ट सेपरेट करण्यासाठी म्हणजे प्रत्येक प्रॉपर्टी सेपरेट करण्यासाठी आपण सेमिकोलॉनचा यूज करत असतो. सो ही जी फर्स्ट लाईन आहे याला आपण ऑब्जेक्टची प्रॉपर्टी म्हणतो. आणि प्रॉपर्टी आपण कशी डिफाइन केली तर की व्हॅल्यू पेअर मध्ये. तर ही झाली की. फर्स्ट नेम इज अ ऑब्जेक्ट की आणि पीटर इज अ ऑब्जेक्ट प्रॉपर्टी. तर ही ऑब्जेक्टची प्रॉपर्टी आहे आणि ऑब्जेक्टची क्रिया आहे. तर ह्या व्हॅल्यूला जर आपल्याला ऍक्सेस करायचं आहे तर आपण ऑब्जेक्ट डॉट फर्स्ट नेम हे ऑब्जेक्ट डॉट फर्स्ट नेमने ह्या व्हॅल्यूला आपण काय करू शकतो ऍक्सेस करू शकतो. तर अशा प्रकारे आपण ऑब्जेक्ट डिफाइन करत असतो जावास्क्रिप्ट मध्ये. आता ह्या ऑब्जेक्टला आपल्याला ऍक्सेस करायचं किंवा पर्टिक्युलर एका व्हॅल्यूला ऍक्सेस करायचं ते कसं करायचं ते आपण इथे बघून घेणार आहोत. सो कन्सोल डॉट लॉग पूर्ण जर ऑब्जेक्ट आपल्याला शो करायचा आहे तर आपण जस्ट सिम्पली ऑब्जेक्ट प्रिंट करणार आहोत. आणि जर आपल्याला पर्टिक्युलर कन्सोल डॉट लॉग आपल्याला फक्त एक व्हॅल्यू ऍक्सेस करायची किंवा फर्स्ट नेम ऍक्सेस करायचा आहे. तर मी इथे फर्स्ट नेम हे जर आपल्याला ऍक्सेस करायचं त्यासाठी आपण काय करणार ओबीजे डॉट फर्स्ट नेम. तर इथे आपल्याला फर्स्ट नेम मिळणार. सो जाऊया आपल्या ब्राउझरवर आणि इथे तुम्ही बघू शकता खाली तर फर्स्ट नेम पीटर इथे या लाईनला आपल्याला पूर्ण ऑब्जेक्ट मिळालेला आहे फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. आणि सेकंड लाईनला जर बघाल तर इथे आपण फक्त नेम गेट केलेला आहे आणि ते प्रिंट केलेलं आहे पीटर फर्स्ट नेम पीटर. सो अशा प्रकारे तुम्ही ऑब्जेक्ट डिफाइन करू शकतात किंवा त्यात ऑब्जेक्ट मधल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या ऍक्सेस करू शकतात. सो गाइज इट्स ऑल अबाउट द डेटा टाइप्स इन जावास्क्रिप्ट. सो दॅट्स इट फॉर द डे. आज आपण इथेच थांबणार आहोत. आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचा कन्सेप्ट कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशाच एका नवीन टॉपिक सोबत पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.